नमस्कार, आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र। पुण्याच्या राजकारणातून यावेळची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शहर उपाध्यक्ष काशिफ सय्यद यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। हर्षवर्धन सपकाळ, विजय वट्टीवार आणि आरिफ नजीम खान यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यामुळे पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे। पाहूयात आमच्या प्रतिनिधी शिवानी लकडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने याला जे विरोध करत होते, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 2 दिवसापूर्वी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला। त्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासहित त्यांच्यासोबत असणारे जे नेते असतील, पदाधिकारी असतील, हे कोणत्या पक्षात जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती। याच्यावरती आज अखेर पडदा पडलेला आहे, कारण की प्रशांत जगताप यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। विजय वट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात किंवा मोठ्या कार्यक्रमात अखेर प्रशांत जगताप यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आता पाहायला गेलं तर प्रशांत जगताप हे जसे शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात, समजले जातात, तसेच प्रशांत जगताप यांच्याशी एकनिष्ठ असलेले शरद पवार गटाचे जे उपाध्यक्ष होते काशिफ सय्यद यांनी देखील आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। प्रशांत जगताप आणि कार्याध्यक्ष जे होते, उपाध्यक्ष काशिफ सय्यद यांच्यासहित पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, शरद पवार गटाचेच उपाध्यक्ष मोहसिन शेख, युवक कार्याध्यक्ष दीपक कामठे, उपाध्यक्ष मजहर मनिहार, उपाध्यक्ष पप्पू घोलप आणि कार्याध्यक्ष हेमंत बदे यांनी देखील आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। खरं पाहायला गेलं तर ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही दिवसांपूर्वी आम्ही जेव्हा काशिफ सय्यद यांच्याशी बातचीत केली होती की नेमकी कशी परिस्थिती चालू आहे, त्यावेळेस काशिफ सय्यद यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रशांत जगताप जे निर्णय घेतील त्यांच्यासोबतच आम्ही जाणार आहोत। यासोबतच त्यांनी असंही सांगितलं होतं की माझ्यासोबत जे कार्यकर्ते असतील, माझ्या अंडर असंख्य कार्यकर्ते येतात, ते देखील जे प्रशांत जगताप निर्णय घेतील आणि त्यांच्यासोबतच मी जो निर्णय घेईल आणि माझ्यासोबतच जे माझे कार्यकर्ते असतील ते माझ्यासोबत येतील। अशा सगळं गणित बघायला गेलं तर काशिफ सय्यद यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते आज काँग्रेसमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता बघायला गेलं तर नाही म्हटलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला तर एवढं मोठं भगदाड पडल्याने कुठे ना कुठे जो फटका आहे तो निवडणुकीच्या काळात बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण की प्रशांत जगताप जे ते 27 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ होते, त्यांनाच धरून काशिफ सय्यद होते आणि त्यांनाच धरून त्यांचे कार्यकर्ते देखील होते। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्यांचा त्यांच्या प्रभागावरती कसा परिणाम होतो, काय फटका शरद पवार गट असेल किंवा दोन्ही आता राष्ट्रवादी एकत्र आल्याने त्यांना कसा बसू शकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काशिफ सय्यद यांनी म्हटल्याप्रमाणे किंवा त्यांनी जे विधान केलं होतं की ते प्रशांत जगतापसोबत यांच्यासोबतच राहतील, ते कुठेही जावोत। मग मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत जगताप यांना ठाकरे गटाकडून देखील ऑफर मिळाली होती, तसंच शिंदे गटाकडून ऑफर मिळाली होती। मात्र अखेर प्रशांत जगताप यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्या पाठोपाठ आता काशिफ सय्यद यांनी देखील प्रशांत जगताप यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।